हॅलो, नमस्कार. वेलकम टू रेसिपीज कट्टा. तर मंडळी आज मी करणार आहे भरली वांगी पण वेगळ्या पद्धतीने. उकडून मी भरली वांगी करणार आहे. आपण नेहमी शिजवतो कढईमध्ये वगैरे, तर मी आज उकडवून करणार आहे. ही सुद्धा खूप छान लागते आणि कमी तेल वापरलं जातं. तर त्यासाठी मी इथे आधी वाटण मसाला करून घेऊया. खोबरं घेतलंय मी, ओलं खोबरं घेतलंय कारण सुकं खोबरं नव्हतं, थोडंसंच होतं. तर त्यानंतर तीळ घेतले आहेत, जिरं घेतलंय, कोथिंबीर घेतली आहे. तर सगळ्यात आधी मी इथे ओलं खोबरं भाजून घेणार आहे नुसतंच. छान लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. उकडून भरली वांगी खानदेशमध्ये वगैरे करतात. पण ही खूप छान लागतात. आणि त्यानंतर आपण तीळ आणि जिरं सुद्धा भाजून घेणार आहोत छान. आणि त्यानंतर हे सगळं आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. पण त्याआधी तीळ मी नुसते वाटले, त्यानंतर खोबरं वाटायचं, त्यात मिरची, कोथिंबीर आणि लसूण घालायची थोडीशी आणि ते वाटून घ्यायचं. मिरची घातली तरी चालेल आणि थोडीशी चिंच घालायची आंबटपणासाठी आणि गूळ घालायचा आहे. चिंच घातल्यामुळे थोडासा गूळ घालायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपण वाटून घ्यायचं आहे बारीक. त्यानंतर ते जे आधी वाटलेलं आहे तीळ आणि जिरं, त्यात हे मिश्रण घालून मिक्स करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. बघा कसा छान रंग येतो याला. त्यानंतर त्यात मसाले घालून घ्यायचे सगळे, लाल तिखट, हळद आणि तुम्ही कुठला घरगुती मसाला वापरत असाल तो. मी इथे घरी केलेला मसाला घालतीये किंवा गरम मसाला घातला तरीही चालेल आणि मीठ घालायचं चवीनुसार. धणाजिरा पावडर घालायची आणि हे सगळं छान मिक्स करायचं. आणि आता त्यानंतर इथे आपल्या रेसिपीचा हिरो म्हणजेच वांगी मी इथे स्वच्छ धुवून पाण्यात घातलेली होती. त्याचे मधून 2 काप करायचे आणि त्यात जो मसाला केलेला आहे तो भरून घ्यायचा. अशा प्रकारे मी सगळी वांगी इथे भरून घेते. आणि एकीकडे आपण मी मोदक पात्र असतं तेच घेतलेलं आहे. त्यात पाणी घालून 10 मिनिटं उकळवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्या ताटलीला तेल लावून त्याच्यावर वांगी ठेवायची आणि एक 15 मिनिटं उकडवून घ्यायची मस्तपैकी. खूप छान शिजतात. आणि मी इथे ग्रेव्ही करून घेतली आहे मसाला. त्यासाठी मी इथे फोडणी केली आहे. थोडंसं तेलामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता घातला, हिंग घातला आणि उरलेला मसाला घातलाय वांग्यातला. आणि ते छान परतून घ्यायचं आणि त्यात गरम पाणी घालायचं म्हणजे ती ग्रेव्ही छान होते, दाटसर होते. थोडंसं परतायचं आणि मग त्यात गरम पाणी घालायचं. खूप छान लागतात ही वांगी. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तर आता इथे 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपली वांगी सुद्धा खूप छान शिजलेली आहेत. तर आपण गॅस बंद करूया आणि ही वांगी काढून घेऊया. आणि त्यानंतर ही वांगी आपण जो मसाला ग्रेव्ही केलेली आहे त्यात घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. त्या मसाल्यामध्ये सुद्धा मीठ घालायचं थोडंसं आणि तुम्हाला आवडत असतील तर मसाले घालायचे बाकीचे. आणि अशा प्रकारे आपली उकडून केलेली भरली वांगी तयार आहे. त्याच्यावरून मस्त कोथिंबीर पसरून आपण छान सर्व करूया. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.